तुम्ही इथं टपरी नगर केलं, तुम्ही त्या टपऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांना दिल्या, एका एका कार्यकर्त्याला 5-5 टपऱ्या दिल्या. मी माझा राहता बंगला विकलेला आहे. भ्रष्टाचार केला असता तर बंगला विकायची गरज पडली नसती. त्यांचे 4 फ्लॅट झाले, त्यांचे 2 फार्म हाऊस झाले, 4 महागड्या गाड्या झाल्या. मग हा सगळा पैसा येतो कुठून? 3 महिने त्यांचा भाऊ जेलमध्ये कुठलं काम करून राहिला होता? मला सांगायची महिला असल्यामुळे लाज वाटतीये. सुजाता पलांडे यांचं राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष असताना सुद्धा उमेदवारी कट केली आणि नाईलाजास्तव त्यांना भाजपमध्ये जावं लागलं. मला भारतीय जनता पक्षामधून पण विचारण्यात आलं होतं की तुला भारतीय जनता पक्षामधून तू निवडणूक लढ. प्रत्येक महिलेवर अन्याय करायचं काम आवर्जून केलेलं आहे. पहिल्यांदा स्मिता कुलकर्णी, नंतर मुक्ता पडवळ, नंतर शैलजा धाडगे, नंतर सुजाता पालांडे, नंतर संगीता सुवर्णा, आता सुलक्षणा शिलवंत. जय भारत. मी विजय गायकवाड. आपण पाहत आहात जागृती न्यूज. राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. किंबहुना सगळेच जे उमेदवार आहेत ते आपापले प्रचार करत आहेत. मोठमोठे नेते आहेत ज्यांच्या सभा देखील चालू झालेल्या आहेत. आपण आता आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि आज आपण बोलणार आहोत डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर यांच्याशी. प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्या निवडणुकीला उभा आहेत. डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर खरं पाहता यांचा जो वारसा आहे तो वारसा सामाजिक वारसा आहे. अशोक शिलवंत जे आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अशोक स्तंभ उभारलेले आहेत. फुले शाहू आंबेडकर जी चळवळ आहे ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि असा सामाजिक वारसा घेऊन आलेल्या ह्या सुलक्षणाताई आहेत. खरं पाहता राजकीय वारसा आपण जर पाहिला तर त्यांचा तसा नाही आहे. हा सामाजिक वारसा आहे आणि राजकीय वारसा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर नकळत आलेली आहे. आणि एक वेळा त्या महानगरपालिकेच्या नगरसेवक देखील होत्या. गेल्या 2024 मध्ये विधानसभेच्या आमदारकीला त्या उभ्या होत्या. जवळजवळ 75,000हून अधिक मतं त्यांनी मिळवलेली आहेत आणि याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे. कारण की एवढी मतं मिळवणारी ती एकमेव उमेदवार होती. तर आपण भेटणार आहोत सुलक्षणा शिलवंतधर यांना. ताई, तुमचं स्वागत आहे जागृती न्यूजमध्ये. नमस्कार. रामकृष्ण हरी. जागृती न्यूजच्या माध्यमातून मला माझ्या प्रभाग क्रमांक 20च्या जनतेशी संवाद साधता येणार आहे. ते आपण आम्हाला बहुमूल्य वेळ दिला आणि छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आपण इथे आलात त्यासाठी मी आपल्या टीमचे मनापासून स्वागत करते आणि आभार मानते. ताई, मला एक सांगा की राज्यामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट सगळीकडे एकत्र निवडणूक लढत आहेत. आता प्रश्न हा आहे की एवढ्या चांगली मतं मिळवून अख्ख्या महाराष्ट्राने त्याची दखल घेतली, परंतु या प्रभागामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळतंय आम्हाला. अजित पवार वेगळा गट दिसतोय, शरद पवारांचा वेगळा गट दिसतोय, त्यांचा पूर्ण पॅनल लढतोय आणि आपण फक्त तुतारी या चिन्हावर लढत आहात. याचं कारण काय आहे? अत्यंत चांगला प्रश्न विचारला आणि आपल्या माध्यमातून मला खरं तर जनतेला खुलासा करावासा वाटतोय. बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय असते? ठराविक जागा त्यांच्या, ठराविक जागा आमच्या, एकत्रित लढलं तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. आता 4ही उमेदवार त्यांचे आणि आमचा एकही उमेदवार नाही, मग असली कसली मैत्री होते? शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून मी 2024ला विधानसभा निवडणूक लढवली. मी जनतेपर्यंत पोहोचले. जनतेने मला खूप चांगलं मतं मिळवून दिली. 75,000पर्यंत मतदान मला झालेलं आहे. मग हे सगळं झालेलं असताना सुद्धा मला मात्र या प्रभागामध्ये महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात येत नाही. केवळ एका व्यक्तीच्या हट्टापायी मला ही उमेदवारी देता येत नाही आणि इथे अख्खाच्या अख्खा घड्याळाचा पॅनल दिला जातो. अशा ठिकाणी अशा वेळी माझ्या पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं, पक्ष बदलू नकोस, आहे त्या ठिकाणी तुझ्या जागेवर तू उभी राहा आणि तुझ्या जागेशी तू मतं माग. या ठिकाणी आपली मैत्रीपूर्ण लढत नाही. आपल्या माध्यमातून मला हे जनतेला सांगायचंय. बऱ्याच ठिकाणी सांगतात पवार साहेब आणि आम्ही एकत्रच आहोत, आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. मैत्रीपूर्ण लढत अशी नसते. जनतेलाही समजतं, जनतेलाही कळतं. तुम्ही माझ्या जागेवर जर उमेदवार दिलेला आहे तर मग त्या ठिकाणी आपली मैत्रीपूर्ण लढत नाही. आता प्रश्न असा आहे की अजित पवारांची युती बीजेपी बरोबर आहे
आणि अजित पवार सारखे म्हणत असतात की आता सध्या आम्ही जे आहोत ते BJPच्या विरोधाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणार आहोत. अजित पवार म्हणतात विरोधात बोलणार आहोत त्यांच्या पक्षात देखील भ्रष्टाचार आहे. काय सांगा तुम्ही? काल परवा तुम्ही प्रसिद्धी माध्यमांमधून बघितलं असेल, दोन्हीकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. भोसरीचे आमदार अजितदादांना म्हणजे पालकमंत्र्यांना म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांना अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याबद्दल बोललं, प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देखील केला. त्याला उत्तर देण्याचा, त्यांच्या काउंटर करण्याचा प्रयत्न कोणी केला? शेजारीच पुण्यातून आमच्या रुपालीताई ठोंबरे आमच्यासारखीच एक सहकारी भगिनी आहे, तिने अजितदादांना बोलल्यावर तिने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. हे शहर जेव्हा तुम्ही म्हणता दादांनी घडवलं, या शहरावर दादांचं प्रेम आहे. दादांनी अनेक जण मोठे केले, आजगर झालेत. बरेच जण दादांच्या प्रेमाने आजगर झालेले आहेत. मग त्यांचं कर्तव्य नाही, त्यांची जबाबदारी नाही यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर करणं. भोसरी विधानसभेच्या आमदारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, जे काही दादांवर बोलले, त्याच्यावर उत्तर देणं या अजितदादा पवार पक्षाच्या शहराध्यक्षांची जबाबदारी आहे. आणि ते अजिबात त्या कुठल्याही प्रकारे शब्दांनी बोलले नाही. ते का मुग गिळून बसले हे शहर सगळं विचार करतंय. मग यांची ठेकेदारी आहे का आमदारांच्या किंवा भाजपा बरोबर? यांची ठेकेदारी आहे का? यांचे काही व्यावसायिक हितसंबंध आहेत का? आणि मग जेव्हा आपण जबाबदार पदावर असतो तेव्हा तुम्ही त्याच पदाच्या जबाबदारीने वागायचं असतं. तुमची मैत्री, तुमचे व्यवसाय बाजूला ठेवून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी करायचा असतो. आणि त्यांच्याकडून तेच होतं. ते पदाला कधी न्याय देत नाहीत, ते व्यक्तिगत नात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, व्यक्तिगत हितसंबंध प्रत्येक पक्षामध्ये जपण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते एकत्र आहेत का वेगळे आहेत, ते तुम्हाला येणारा काळ दिसेल. कमी जागा आल्या की ते तिकडेही जाऊ शकतात. त्यांच्यावर विश्वास कुणी ठेवायचा आणि कितपत ठेवायचा हे जनतेला सुद्धा माहिती आहे. तुम्ही सांगा, आता 1 वर्षापूर्वी हे एकत्र खूप चांगल्या पद्धतीने लढले, आता हे एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढतायत. जनतेसाठी काय करतायत हे कोणीच अजेंडा घेऊन जात नाहीये. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की नगरसेवकाची जबाबदारी काय? नगरसेवकाची जबाबदारी काय? बचत गटांना पैसे वाटणं, सहली काढणं, मंदिरांना पैसे वाटणं, बाकीच्या काही पार्ट्या करणं, हे नगरसेवकांची जबाबदारी नाहीये. मूळ प्रश्न जिथल्या तिथे राहिलेत. आपल्या प्रभागामध्ये पाण्याच्या समस्या सुटल्यात का हो? आपल्या प्रभागामध्ये कचऱ्याच्या समस्या सुटल्यात का हो? आपल्या प्रभागामध्ये आरोग्याच्या समस्या सुटल्यात का हो? आपल्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या शाळेची काय अवस्था झालेली आहे संत तुकाराम नगरच्या? तर या सगळ्या गोष्टींमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमची काही जबाबदारी आहे की नाही? आम्ही काही करणार आहोत की नाही हे जनतेने विचारावं असं मला वाटतं. ह्या जनतेने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक उमेदवाराला विचारावी. तुम्ही आतापर्यंत काय केलं आणि इथून पुढे तुम्ही काय करणार आहात म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करावं. जनतेला गृहीत धरून राजकारण केलं जातंय. आता तुम्हाला सांगायला मला खेद वाटतोय की महिला बचत गटांना बोलवणं सुरू झालंय आणि महिला बचत गटांना व्यक्तिगत अनुदान देणं सुरू झालंय. ते व्यक्तिगत अनुदान त्यांच्या सबलीकरणासाठी नाही, त्यांच्या सक्षमीकरणासाठी नाही, हे फक्त आपल्या पदरात त्यांची मतं पाडून घेण्यासाठी हे अनुदान देणं चालू आहे. आणि मागताना एक मत नाही मागत येतं, मागताना 4 जणांना मतदान करा अशा पद्धतीने भावनिक साथ घालतायत. काही ठिकाणी दमदाट्या करतायत, काही ठिकाणी रडगाणं करतायत. अशा पद्धतीने जर तुम्ही जनतेला 4 जणांना निवडून द्या म्हणत असाल आणि मी म्हणतो म्हणून निवडून द्या म्हणणार असाल तर जनता काही इतकी वेडी नाहीये. जनता अजिबात वेडी नाही. जनतेला कळतं कोण काम करतंय, कोण खोटं बोलतोय, कोण निवडून आल्यानंतर आपल्या बंगल्याच्या बाहेर पडतं की नाही, कोण निवडून आल्यानंतर जनतेमध्ये येतं की नाही. गणपतीच्या मंडळांना वर्गण्या देणं म्हणजे फक्त तुम्ही राजकारण करताय असं होत नाही. तुम्ही मी ह्या वर्षी 10,000 दिले, मी पुढच्या वर्षी 50,000 देतो म्हणून नगरसेवक होता येत नाही. तुम्ही बाकीच्या मूलभूत गरजांवर कधी विचार करणार आहात की नाही? तुमच्या इथला तरुण व्यसनाधीन होत चाललाय. तुमच्या शाळेतली लहान लहान मुलं शाळा सोडून व्यसनाच्या आहारी जात आहेत. मग तुम्ही अनेक वर्ष लोकप्रतिनिधित्व करताय ना, मग या सगळ्या गोष्टींवर आळा घालणार आहात की नाही? जनतेला गृहीत धरून फक्त त्यांच्या आईबापाला तुम्ही पैसे देऊन, तुम्ही दारू पाजून फक्त मतदान घेणार, मग या पुढच्या मुलांचं उज्ज्वल भविष्याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही हे जनतेने विचारलं पाहिजे. हे प्रत्येकाला विचारलं पाहिजे. या प्रभागामध्ये अनेक वर्ष लोक राजकारण करतायत आणि त्याच पारंपरिक पद्धतीने राजकारण करतायत. जनता हुशार झाली आहे. जनतेला कळायला लागलंय, काल तुम्ही तिकडे होता, काल तुम्ही इकडे आहात, आज तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आहात. ह्या सगळ्या गोष्टी जनतेला कळतायत. जनतेला वेड्यात काढून राजकारण करायचे दिवस गेले.
आता जनता विचारते आमच्यासाठी काय करणार. ताई, तुमच्या बोलण्यातून असं एक कळतंय की आता सध्या पैशाचा महापूर इथे आलाय. तुमच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तुमचे विरोधक तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय नक्की काय आहे? हा प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी तुमची त्या दिवशीची मुलाखत ऐकली, माझ्या प्रतिस्पर्धींची तुम्ही मुलाखत घेतली आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या भावाने काही भ्रष्टाचार केला आहे. म्हणजे त्याची कीव येते हो मला. ते अतिशय बालिश बुद्धीचा आहे, त्याला माहीतच नाही. तो ज्या रेमडेसिवीरचं बोलतो, रेमडेसिवीर चॉकलेट गोळ्या नाही आहेत किंवा ते जेनेरिक मेडिसिन नाही आहे की ते कुठलीही कंपनी कुणालाही विकू शकते. रेमडेसिवीर विकायचे अधिकार त्यावेळात फक्त महानगरपालिकेला होते. तो महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर ते माझ्या भावावर नाव येण्याचं काही कारण नाही, कारण माझ्या कंपनीला ती औषधं विकण्याचे अधिकारच नाही. राहिला विषय भ्रष्टाचाराचा, त्या कंपनीला, ज्याला कोणी ते भ्रष्टाचारी म्हणताय, त्या कंपनीकडे माझा मूळ व्यवसाय बँकिंग आहे. मी अशोक नागरी सहकारी बँकेची CEO गेले अनेक वर्ष आहे. कुठलाही व्यक्ती आपला व्यवसाय वृद्धीसाठी जे काही प्रयत्न करता येतात ते करतात. मी जर त्या ठेकेदाराला माझ्याकडे अकाउंट उघडा आणि डिपॉझिट ठेवा म्हणाले, त्या ठेकेदाराने ते पैसे जे काही महानगरपालिकेने त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेत, त्या अकाउंटवर पैसे माझ्या इथे ट्रान्सफर केलेत. त्यांच्या खिशातून मी काढून नाही आणलेले पैसे. महानगरपालिकेने पैसे अशोक सहकारी बँकेत ट्रान्सफर केलेले, त्याला भ्रष्टाचार नाही म्हणत. आणि त्याच्यात माझी कसलीही इन्व्हॉल्वमेंट नाही. आणि राहिला संबंध माझ्या भावांचा, मला अभिमान आहे, माझे दोन्ही भाऊ कष्ट करतात. माझे वडील गेले, आम्ही कधी कोणाला टाकाटाकीची कामं नाही केली. आम्ही कुठल्या ठेकेदाराला बोलवून दम नाही दिला. आम्ही कुठल्या ठेकेदाराकडनं चुकीच्या प्रकारे त्याला ब्लॅकमेल करून पैसे नाही कमवले. मला अभिमान आहे माझ्या भावांचा आणि सार्थ अभिमान आहे. ते कष्ट करतात, ते कामं करतात, ते व्यवसाय करतात आणि वी आर टॅक्स पेयर. आम्ही टॅक्स पे करतो. आम्ही कोणाचीही लांडी लबाडी करत नाही. तुमच्या भावाचं काय हो? ज्या प्रतिस्पर्धीने मला विचारलं, तुम्हाला माहिती आहे विजूभाऊ, तुम्ही या प्रभागात राहता, 3 महिने त्यांचा भाऊ जेलमध्ये कुठलं काम करून राहिला होता. मला सांगायची महिला असल्यामुळे लाज वाटतेय, परंतु या प्रभागामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की महिला सुरक्षित आहेत की नाही. महिलांच्या छेडाछेडीच्या केसमध्ये यांचा भाऊ 3 महिने जेलमध्ये होता. या उमेदवारासाठी या शहरामध्ये किंवा या प्रभागामध्ये अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष या उमेदवाराला मत द्या, नाहीतर मला मत देऊ नका, अशा प्रकारचे लोकांना अपील करतायत. तुमच्या शहरामध्ये 49% महिला राहतात. त्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी हे घेणार आहेत? या महिलांना जे काही उद्या भविष्यात पुढे बरं वाईट झालं किंवा यांच्या भावाची जबाबदारी हे नेते घेणार आहेत? या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या गांभीर्याने पूर्ण प्रभागातील तरुणांनी, तरुणींनी आणि महिलांनी विचारात घेतल्या पाहिजे. तुम्ही 4-4 मतं मागताय, मग 4-4 उमेदवारांचं बॅकग्राऊंड सुद्धा जनतेला दाखवून द्या आणि मग जनता ठरवेल कोणाला मतदान करायचंय किंवा नाही. जनता विचारते SC मध्ये कोण कोण उमेदवार आहेत, OBC मध्ये तुमच्याकडे कोण उमेदवार आहेत, ओपन महिलामध्ये कोण आहेत, ओपन पुरुषमध्ये कोण आहेत, हे काहीच खुलासा करत नाहीत. हे फक्त 4 घड्याळ दाबा, 4 घड्याळ दाबलं तरच तुमचं मत व्हॅलिड होईल, नाहीतर तुमची मतं बाद होतील. अशा प्रकारचे जनतेला खोटं बोलून मतं घेऊ नका, जनतेला वेठीस धरून मतं घेऊ नका आणि जनतेवर उमेदवार लादू नका. जनता सुज्ञ आहे, जनतेला कळतंय आम्हाला SC कॅटेगरीला मतदान द्यायचं आहे ना, मग त्यामध्ये जे 11 उमेदवार उभे आहेत त्यापैकी जनतेला जो योग्य वाटेल त्याला जनता मतदान करणार आहे. एक आरोप तुमच्यावर असा केला जातोय की गेल्या 5 वर्षात तुम्ही काहीच कामं केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे विजूभाऊ, ड्रेनेज, वॉटर, मीटर, गटर हीच कामं नगरसेवकांची असतात. तुम्ही माझं फेसबुक बघितलं, तुम्ही माझं वेबसाईट बघितलं तर तुम्हाला हीच कामं केलेली दिसतील. मी ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, तुमच्याकडे कचऱ्याची समस्या, तुमच्या आरोग्याची समस्या, या सगळ्या गोष्टींवर मी 24/7 लोकांसाठी उपलब्ध आहे. हां, बाकी तुमच्या टेंडरच्या रिंगमध्ये मी नाही आहे, कारण तसली कामं मला करता येत नाहीत. तुम्ही टेंडरच्या रिंग करता, तुमच्या सोयीनुसार जे ठेकेदार तुम्हाला योग्य वाटतात त्यांना काम बसवण्यासाठी तुमचा अट्टाहास चाललेला असतो. तुम्ही विचार करा विजूभाऊ, मी काहीच काम केलं नाही. माझे 5च वर्ष झालेली आहेत. तुम्ही 40 वर्षात काय केलं, तुम्ही 35 वर्षात काय केलं, जनतेला कधी लेखाजोखा दिलाय का? तुम्ही जनतेला आतापर्यंत तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय केलंय हे जनतेला दाखवलं का? तुम्ही टपऱ्या केल्या, तुम्ही इथं टपरी नगर केलं, तुम्ही त्या टपऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांना दिल्या, एका कार्यकर्त्याला 5-5 टपऱ्या दिल्या.
त्या ज्या टपऱ्या कोणासाठी असतात हो? विजूभाऊ गरजूंसाठी असतात. ज्यांच्या घरामध्ये उदरनिर्वाहाचं साधन नाही त्यांच्यासाठी या टपऱ्या असतात. आज तुमचे गडगंज कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना एका कार्यकर्त्याला 5-5 टपऱ्या दिल्या. हा विकास तुम्ही केला? तुमच्या इथे स्टॉर्म वॉटर लाईन नाही. तुम्ही 40 वर्ष राजकारण करताय आणि घरात जेव्हा पावसाचं धोधो पाणी येतं तेव्हा आमच्या या संत तुकाराम नगरची लोक सुपलीनी पाणी बाहेर काढताना आम्ही बघतो, तेव्हा हे नेता कधी दिसत नाही घराबाहेर पडलेला, तेव्हा जनतेच्या कधी मदतीला धावून आलेले दिसत नाही. मग तुम्ही फक्त मतच मागायला येणार आहे का? तुम्ही फक्त मतं मागताना पैसेच घेऊन उतरणार आहात का? आणि ह्या वेळेस मला मतदान द्या आणि मी म्हणतो त्यालाच द्या. जनता वेडी राहिलेली नाही. जनता 8 वर्ष झालं बघतीये. कारण विजूभाऊ 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, त्याच्यानंतर आज तब्बल 8 वर्षांनी लोक मतं मागायला लोकांच्या दारात जाणार आहेत, तेव्हा जनता फक्त जोड्याने मारायची राहतीये. तुम्ही 8 वर्षात केलं काय? तुम्हाला प्रत्येकाला ज्याला निवडणूक लढायची असते त्यांनी हीच कामं करायची असतात. मग त्यापैकी तुम्ही काय केलं ते तुम्ही जनतेला सांगा. आम्ही तुमच्यासाठी हे केलं, आम्ही तुमच्यासाठी ते केलं. आपल्या तुकाराम नगरची ओळख आहे संत तुकाराम महाराजांचा पुतळा. त्याचं तुम्ही भव्य स्मारक करू शकत होतात, का केलं नाही बरं? आजही तो पुतळा शेडमध्ये ठेवल्यासारखा दिसतोय. त्यांनी जनसभा जी घेतली तिथे अजितदादा आले होते आणि ते म्हणले, अरे तुकाराम महाराज पुतळा कुठं आहे? ही शोकांतिका आहे का? मी 5 वर्षात काय केलं आणि त्यांनी 5 वर्षात काय केलं? दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा दुसऱ्याकडे 1 बोट दाखवाल, पण तुमच्याकडे 4 बोटं आहेत. त्याची उत्तरं तुम्ही जनतेला देणार आहेत की नाही? त्याचं उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे की नाही? ती जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहेत की नाही? असे अनेक प्रश्न आहेत. टपऱ्याचा विषय तुम्ही काढलात, परंतु बेरोजगारांना रोजगार देणं यामध्ये काय गुन्हा काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही क्लासिफिकेशन जेव्हा करताना तुम्ही बेरोजगारीचा खूप छान मुद्दा काढला. आपल्याकडे ह्या टपरीवाले किती बेरोजगार येतो? तुम्हाला मी यादी देईल खाजगीमध्ये, तुम्ही नावं वाचा एका व्यक्तीची किती, आणि ते बेरोजगार आहेत की नाही तुम्हीच ठरवा. आज संत तुकाराम नगरमध्ये चालायला जागा नाही इतक्या टपऱ्या आहेत. बघा, लोकांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत, माझं त्याच्यासाठी समर्थन आहे. परंतु एकीकडे अनेकांची गैरसोय होत असताना, लोकांना चालायला फुटपाथ नसताना, माझ्या ज्येष्ठांना चालायला रस्ता नाही विजूभाऊ, रस्ता चालायला नाही, त्यांना रस्ता क्रॉस करायला जागा नाही. आज सगळे ज्येष्ठ घरातच फिरतायत. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात की नाही? आज अख्खे फुटपाथ टपऱ्यांनी भरलेले, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात की नाही? आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था नाहीये, तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात की नाही? वाहतुकीची कोंडी इतकी होते, आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत की नाही? तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही फक्त जाता आणि आता माझी 5वी टर्म आहे, मला मत द्या, आणि माझी 6वी टर्म आहे, मत द्या. आपण 5व्या 6व्या टर्म मध्ये लोक केवढं काय करून ठेवतात. तुम्ही 5-6 टर्म मध्ये प्रत्येक महिलेवर अन्याय करायचं काम आवर्जून केलेलं आहे. पहिल्यांदा स्मिता कुलकर्णी, नंतर मुक्ता पडवळ, नंतर शैलजा धाडगे, नंतर सुजाता पालांडे, नंतर संगीता सुवर्णा, आता सुलक्षणा शिलवंत. आम्हाला सुद्धा वाईट वाटतं, इतका तिरस्कार महिलांच्या बाबतीत, इतका तिरस्कार. माझ्यात कर्तृत्व आहे की नाही हे जनता ठरवेल, माझं नेतृत्व योग्य आहे की नाही हे जनता ठरवेल. आणि तुमच्या हातात काय, फक्त तिकीटच देण्याचं आहे ना? तिकीट द्यायचं की नाही द्यायचं तुमच्या हातात आहे, पण निवडून द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे. आणि जनतेला चांगल्या आणि वाईटातला फरक कळतो. मी जनतेची जी काही कामं करते, तुम्ही आता प्रश्न विचारला तुम्ही काय केलं, मी लिहून नाही ठेवत. मी विजूभाऊ तुम्हाला दवाखान्यात मी तुम्हाला शिफारस दिली होती बरं का, आणि ते माझ्या कम्प्युटरला सेव्ह आहे, मी तुम्हाला तेव्हा मदत केली. असली कामं मी कधीही लिहून ठेवत नाही. पण ह्यांच्याकडे आम्ही तुमच्या बारशाला आलो होतो, आम्ही तुमचं लग्न ठरवायला आलो होतो, आम्ही तुमच्या 10व्याला आलो होतो, हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यावर हे मतं मागत असतील तर हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या 40 वर्षाचा लेखाजोखा द्या आणि मगच तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे. आणि मग जनता ठरवेल की तुम्हाला संधी द्यायची का खरंच आमचं ड्रेनेज, वॉटर मीटर, गटर तुंबल्यानंतर जो आमच्या दारात येईल त्याला संधी द्यायची. आता तुम्ही नगरसेवक म्हणून उभे राहा, तुमचं विजन काय असणार आहे तुमचं? मी विधानसभा लढले, विधानसभेमध्ये सुद्धा मी माझा विकासाचाच अजेंडा आणि विजन घेऊन मी जनतेपर्यंत पोचले, म्हणून मला 75,000 मतदान झालं. मी विधानसभेला MIDCच्या मुद्द्यावर बोलले, मी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलले. मला जाण आहे विधानसभेचा अजेंडा काय आहे आणि महानगरपालिकेचा अजेंडा काय आहे, ही मला जाण आहे. मला माहिती आहे महानगरपालिकेचे प्रश्न काय आहे.
मला या लोकांना आपल्या संत तुकाराम नगरमध्ये पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे, नियमित पाणी नाही आणि त्याहून स्वच्छ पाणी नाही. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याच्यासाठी मी काम करणार आहे. आपल्या शेजारी YCM आहे. YCM रुग्णालयामध्ये बायोमेडिकल वेस्ट अनेक वर्ष इथे प्रक्रिया त्याच्यावर केली जाते. तो जो धूर निघतो त्या धुरामुळे प्रत्येक आजूबाजूचा परिसर बाधित होतो की नाही. मग पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंटनी इथं लोकल एरियामध्ये इतक्या डेन्स पॉप्युलेशन एरियामध्ये परमिशन कशी दिली हे लोकप्रतिनिधींनी विचारायला नको. तेव्हा तुम्ही महापौर होतात, तेव्हा तुम्ही सत्तारूढ पक्ष नेते होतात, तेव्हा तुम्ही स्टँडिंग चेअरमन होतात. मग या सगळ्या गोष्टी माझ्या प्रभागात नको, माझ्या जनतेच्या जीविताला हानी आहे आणि हा प्रकल्प उचला आणि दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही नेऊन टाका, हे तुम्हाला का नाही वाटलं बरं? मग त्याच्यातही तुमची भागीदारी आहे का? तुमची भागीदारी अशी नेमकी कशात आहे की जनतेचा जीव गेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. सगळ्यात पहिला त्याच्यावर आवाज मी उठवला, त्याच्यावर आंदोलन मी छेडलं आणि आपले तत्कालीन आयुक्त हर्डीकर साहेब असताना मी माझ्या प्रभागामध्ये हा पास्कोचा प्रोजेक्ट नाही पाहिजे, हा दुसरीकडे शिफ्ट करा, हा आवाज मी उठवलेला आहे. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकले. आज माझी शाळा जशी होती तशीच आहे. पूर्वी माझ्या शाळेच्या 2-2, 3-3 तुकड्या असायच्या. खूप अभिमान वाटायचा आम्ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. आज माझ्या शाळेत 50 आणि 45चाच पट आहे. अत्यंत वाईट वाटतं. आज प्रत्येक पालकांना काय गरज आहे हो? आज प्रत्येक पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गरज आहे. बरोबर. मग तुम्ही 40 वर्ष राजकारण करताय, तुम्हाला वाटलं नाही का आपल्या इथल्या प्रभागातली मुलं चांगल्या शाळांमध्ये शिकावी? आपण कासारवाडीला इंग्रजी माध्यमातून शाळा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर तुम्ही संत तुकाराम नगरमध्ये करायचे इनिशिएटिव्ह का नाही घेतले बरं? मानसिकता लागते विजूभाऊ. जनतेसाठी काहीतरी करायची मानसिकता लागते. इथं ह्यांचंच भागत नाहीये तर जनतेसाठी काय करणार आहे तो? या विषयात सुद्धा मी तत्कालीन आयुक्त हार्डीकर साहेब असताना मी पत्रव्यवहार केलेला आहे की जशी आपण कासारवाडीच्या धर्तीवर CSRच्या माध्यमातून इंग्रजी मीडियमची शाळा सुरू केली, त्याच धर्तीवर माझ्या संत तुकाराम नगरमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी आपण इनिशिएटिव्ह घ्यावे. कोविडचा काळ सुरू झाला, मी त्यावेळा शिक्षण समितीमध्ये होते. कोविडचा काळ सुरू झाला आणि मग ही पुढची कामं सगळी तुम्हाला माहिती आहे. नंतर आमचा टर्म संपला, त्याच्यानंतर मग 4 वर्ष प्रशासन राज आहे आणि मग तिथे तर त्याहून मानसिकतेचा विषयच येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही या निवडणुका पार पडतील, आम्ही निवडून आल्यानंतर माझा पहिला अजेंडा, माझा पहिला विषय हाच असेल की माझ्या प्रभागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. त्यासाठी माझ्या इथे प्रभागामध्ये संत तुकाराम नगरमध्ये असलेल्या शाळेमध्ये CSRच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणं हा माझा पहिला अजेंडा असेल. त्यामुळे विषय अनेक आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी करत आली आहे आणि याही पुढे मी करत राहणार आहे. त्यामुळे जनतेला दिसतं मी कामं करते आणि जनताही चांगल्या आणि वाईटातला फरक बघते. तुम्हाला माहिती असेल माझे वडील दिवंगत अशोक शिलवंत, मी राजकारणात भाऊ ऍक्सिडेंटली आले, मी समाजकार्यातून राजकारणात आले. त्यामुळे माझा मूळ पिंडच समाजकार्य आहे आणि समाजकार्य करण्याला माणसाला सांगावंच लागत नाही मी हे समाजकार्य करतोय बरं का. मी जे काय करते ते माझा मूळ स्वभाव आहे. लोकांची सेवा करणं हा माझा मूळ धर्म आहे आणि तोच धर्माचं मी पालन करते आणि तीच शिकवण माझ्या वडिलांची आहे आणि तीच शिकवण मी पुढील काळातही पार पाडत राहणार. ताई, तुम्ही आमदारकीची निवडणूक लढली. मला एक सांगा की आपल्या प्रभागातून तुम्हाला किती मतं मिळाली? माझ्याकडे शरद पवार गटातून मी एकमेव होते. बरोबर. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. त्यांच्याकडे 50 नगरसेवक, आजी माजी, 3 खासदार, 3 आमदार आणि 2 खासदार, इतका लवाजमा असताना सुद्धा मला 75,000 मतदान मिळालं. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं गमक. आता तुम्ही मला वॉर्डातला प्रश्न विचारताय. मी वॉर्डात एवढी मतदान म्हणजे मला 2017ला 12,081 मतदान झालं होतं. आता मला 13,000 मतदान आहे. मग मी कामं केलीच नसती तर मला 13,000 मतदान झालंच नसतं ना. जनतेला माहिती आहे कोण काम करणार आहे आणि जनता कोणाच्या सांगण्यावरून नाही हो मतदान करत. जनता अनुभवते ना, जनता पाहते की काम करणारी आहे की नाही. बरं, एकटी तुम्हाला माहिती आहे संघर्ष करणं हा माझा वारसा आहे. त्यामुळे मी संघर्षाला कंटाळत नाही, मी घाबरत नाही. आत्ता सुद्धा मला
भारतीय जनता पक्षामधून पण विचारण्यात आलं होतं की तुला भारतीय जनता पक्षामधून तू निवडणूक लढ. विजूभाऊ, मी शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची पाईक आहे. माझे वडील अशोक शीलवंत हे शरद पवारांचे अगदी घनिष्ठ संबंध असणारे, माझे वडील हयात असताना आम्ही शरद पवार साहेबांच्या मुळे आणि महिला आरक्षणामुळे मी राजकारणात आहे. मला जे काही उमेदवारी दिली ती पवार साहेबांनी दिली. बरोबर. मी त्या उमेदवारीला घेऊन मी जनतेपुढे गेले, जनतेकडे मतं मागितली. जनतेने माझा खूप चांगल्या पद्धतीने मला मतदान केलेलं आहे आणि मी समाधान आहे बरं का. म्हणजे जिंकलेल्यांच्या मनावर किती समाधान आहे मला माहिती नाही, पण मी समाधानी आहे. कारण माझ्याकडे धनाची ताकद नव्हती, माझ्याकडे खूप मोठा जनसमुदाय पण नव्हता, माझ्याकडे होता तो प्रामाणिक मतदार होता आणि त्या प्रामाणिक मतदारांनी मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि मग त्या मतदारांची प्रतारणा करायची का, त्या विचारांची प्रतारणा करून मला काहीतरी मिळतंय म्हणून मी भाजपमध्ये जायचं का, हे मला योग्य नाही वाटलं. आणि मी आहे तिथेच थांबणं आणि आहे तिथून थांबून संघर्ष करणं, लढाई करणं, जनतेसाठी काम करणं हे मी स्वीकारलं आणि आहे त्या ठिकाणी मी थांबतीये, जनतेपर्यंत जातीये. मी कुठल्याही प्रकारचं रडगाणं करत नाही की माझ्यावर अन्याय झालाय आणि मला मत द्या, अजिबात म्हणत नाही. मी हा अजेंडा घेऊन आलेली आहे, मीही मागे कामं केलेली आहेत आणि हा माझा अजेंडा आहे. याच्यावर ठरवा की मी योग्य आहे की नाही, मला मतदान करायचं आहे की नाही. आणि तुम्हाला सांगते की जनता, संत तुकाराम नगरच्या जनतेचा अंदाज कधी कोणाला येत नाही बरं का. संत तुकाराम नगरची जनता कोणाला भीत नाही, कोणाच्या मागे पुढे करत नाही, ती कोणाच्या धमक्यांना बळी पडत नाही आणि कुठेही लाचार नाही आहे संत तुकाराम नगरची जनता. त्यांना जे योग्य वाटतं तेच ते करतात. त्याच्यामुळे मला या निवडणुकीमध्ये या जनतेला मला भावनिक साथ घालायची आहे की तुम्हाला 4-4 मतं द्यायची आहेत. 4 मतं कुणाच्या तरी सांगण्यावरून देण्यापेक्षा तुम्हाला जो उमेदवार ज्या गटामध्ये योग्य वाटेल त्याला मतदान करा. तुम्हाला सांगण्यात येतं ही 4 चिन्ह दाबा बरं का, तरच तुमचं मतदान व्हॅलिड होईल, हे असं नाहीये. तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराचं बॅकग्राऊंड बघा, सोशल पॉलिटिकल एक्सपिरियन्स बघा, त्यामध्ये तुम्हाला जो कोणी योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा. कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही 4-4 मतं देत बसलात तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि शहरात जागा वाटून या प्रभागामध्ये मी हा भाग बघतो, तू हा भाग बघ, तू हा भाग बघ आणि मी हा भाग, अशामुळे या संत तुकाराम नगरचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळे जनतेने विचार करून योग्य उमेदवारांना मतदान केलं पाहिजे, ही मी आपल्या माध्यमातून भावनिक साथ घालते. संपूर्ण राज्यात असं चित्र आहे आता सध्या, एकूण जे नेते आहेत त्या नेत्यांच्या बोलण्यातून असं चित्र उभं केलं जातंय किंवा आहे असं की BJP हा प्रतिस्पर्धी आहे, परंतु प्रभाग क्रमांक 20 मध्ये चित्र वेगळं आहे थोडं. तुमचा नक्की प्रतिस्पर्धी कोण आहे इथे? माझा प्रतिस्पर्धी खरं तर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादीचाच मुळात इथे भाजप नाहीच आहे हो. इथे भाजप कधी उदयास आली? 2017ला. 2017ला त्यांनी विद्यमान नगरसेविका सुजाता पलांडे यांचं राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष असताना सुद्धा उमेदवारी कट केली आणि नाईलाजास्तव त्यांना भाजपमध्ये जावं लागलं. भाजपमध्ये गेल्यामुळे बघा इथे भाजप नव्हतं, परंतु लोकांना सुजाता पलांडेला निवडून द्यायची होती म्हणून भाजपने तिला स्वीकारलं. त्यामुळे लोक पक्ष बघत नाहीत, लोक व्यक्ती बघतात. आज तुम्हाला सुलक्षणा शीलवंत नकोय म्हणून तुम्ही तिच्या विरोधात राष्ट्रवादीची अख्ख्या महाराष्ट्रात एकत्र राष्ट्रवादी असताना तुम्ही सुलक्षणा शीलवंत नकोय म्हणून तिच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे. आणि तुम्ही आता माझा प्रतिस्पर्धी हा राष्ट्रवादी आहे. माझा प्रतिस्पर्धी आहे तो सगळ्यांना दमदाट्या करतो, तो फुलेनगरमधल्या एका प्रभागापुरता मर्यादित आहे. तो तिथे SRAचा प्रोजेक्ट राबवलाय, तुमच्या कानावर आला असेल ते किंवा त्यांनीही सांगितलं असेल मी खूप कामं केली. आता SRAच्या माध्यमातून जो लुटलेला पैसा आहे, लोकांची घरं परस्पर आपापल्या कार्यकर्त्यांना विकलेली आहेत आणि जनतेला असंच हवा खात बसवलेलं आहे. अजून जनतेची बऱ्याच लोकांची नावं त्या यादीतच नाहीये. बरेच तिथले मूळ रहिवासी लोकांची नावं जर त्या यादीत नसतील आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जर घरं विकली असतील, त्याला SRA प्रोजेक्ट म्हणत नाही. तुम्ही गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खायचं, ते तुम्ही लोकांना तेच पैसे वाटायचे, त्याच पैशावर तुम्ही राजकारण करायचं आणि तोच पैसा तुम्ही लुटून तुम्ही लोकांना म्हणायचं की हे घ्या आणि मला मत द्या. आत्ता तो प्रकार चालू आहे. आज माझ्या भावांवर आरोप केला, भ्रष्टाचार केला. तुम्हाला माहिती असेल आणि प्रभागातल्या सगळ्या जनतेला माहिती असेल, मी माझा राहता बंगला विकलेला आहे.
भ्रष्टाचार केला असता तर बंगला विकायची गरज पडली नसती. मी आज बंगला विकून माझे दोन्हीही भाऊ आणि मी आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही आणि तो कधी सिद्धही होऊ शकत नाही, कारण ज्या गावाला जायचंच नाही तर त्या गावच्या वाटेची चर्चा करण्याची काहीच हे नाही. त्यांनी ज्या पद्धतीने कमवलं, त्यांचा व्यवसाय काय हो, त्यांचा मूळ व्यवसाय काय त्यांनाही सांगता येणार नाही. त्या व्यवसायाचा जर IT पाहिला तुम्ही तर कशातच त्यांचं गिनती होत नाही. पण आज त्यांचे 4 फ्लॅट झाले, त्यांचे 2 फार्म हाऊस झाले, 4 महागड्या गाड्या झाल्या. मग हा सगळा पैसा येतो कुठून हे जनतेला माहीत नाही. जनता इतकी वेडी आहे, जनतेला कळतंय. जनतेला हे सगळं तुमचं जे काही चाललेलं ढोंग आहे, हे जे काही चाललेलं सोंग आहे आणि तुम्ही जनतेला ज्या काही दमदाट्या करताय, धमक्या देताय, हे जनता ओळखून आहे. म्हणून 15 तारखेला ज्या दिवशी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मात्र जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा मला खात्री नाही, तर हा मला विश्वास आहे. ताई, खरं पाहता निवडणुकीचे दिवस फार कमी राहिलेले आहेत. आता 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची धावपळ मी पाहतोय आहे, आम्ही पाहतोय सगळे. एवढ्या सगळ्या व्यस्त याच्यामधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल जागृती न्यूजतर्फे आपला आभार. आपल्या माध्यमातून माझ्या भावना मला जनतेपर्यंत पोचवण्यात आल्या, पोचवायची संधी मिळाली, त्यासाठी मी जागृती न्यूजच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते.